जालना शहरात रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मारकाची दुरावस्था, इतिहासकालीन स्मारक बनले टवाळखोरांचा अड्डा। वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी केली स्वच्छता, दिला महानगरपालिकेला स्मारकाचे सुशोभीकरण करण्याचा इशारा। आज दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर हे एक ऐतिहासिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे। या शहरात असे किती ऐतिहासिक वास्तू आहेत ज्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी बनवलेले इतिहासकालीन बारवा आहे, गड आहे, बुरुज आहे, त्याची दुरावस्था झाल्याची जालना शहरात पाहायला मिळत आहे। तर अख्ख्या भारत देशाला राष्ट्रगीत तयार करून एक नवा संदेश देणारे थोर महान पुरुष रवींद्रनाथ टागोर यांचा सुद्धा पुतळा जालना शहरातील कचेरी रोड जुने पोलीस ठाणे इथं सुमारे 1960 पासून आहे। मात्र या पुतळ्याची सध्या दुरावस्था झाली असून मोठमोठाले गवत या ठिकाणी वाढले आहे। घाणीचं साम्राज्य सुद्धा पसरले असून पुतळ्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। रात्री अपरात्री या ठिकाणी टवाळखोर तरुण दारू पार्ट्या करताना पाहायला मिळत आहेत। यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांना, नागरिकांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागतोय। या पुतळ्याला खेटूनच जालना जिल्हा वाहतूक शाखा सुद्धा आहे, तर दुसऱ्या बाजूला उपविभागीय अधिकारी यांचं कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेलं नवीन ऑफिस आहे। तर ज्या महापुरुषानं आपल्याला एक नवी दिशा दिली, त्या आधारे आपण आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करतो। शाळा, महाविद्यालय असेल, ऑफिस असेल, राष्ट्रगीत झाल्याशिवाय कुठल्याही कामाला सुरुवात होत नाही। हे जरी खरं असलं तरी मात्र ज्या महापुरुषानं ते राष्ट्रगीत राष्ट्राच्या स्वाधीन केलं, त्या महापुरुषाच्या पुतळ्याची दुरावस्था बघून वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी आज गांधीगिरी स्टाईलमध्ये आंदोलन करत पुतळ्याची साफसफाई केली आहे। या ठिकाणावरून त्यांनी जालना महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांना इशारा सुद्धा दिलेला आहे। तात्काळ तुम्ही या पुतळ्याची व जिल्ह्यातील शहरातील इतर पुतळ्यांची सुशोभीकरण करावे। विनाकारण महापुरुषांच्या पुतळ्याची दुरावस्था करून अपमान करू नये। या घटना तात्काळ थांबवाव्यात, नसता वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलमध्ये आंदोलन करू असा इशारा त्यांनी याप्रसंगी प्रशासनाला दिला आहे। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाणे, शेख लाला जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, वैभव वानखेडे, साळुबा लोखंडे, सिद्धार्थ कनकुटे, अरुण गायकवाड, अंकुश गाडेकर, प्रभू लोखंडे, सुनील लोखंडे, आकाश साठे, रोहिणीताई त्रिभुवन आदींची उपस्थिती होती। हा राष्ट्रगीत जे म्हणल्या जाते, जे राष्ट्रगीत आपली सकाळची जी सुरुवात होती शाळेमध्ये, लहान लहान लेकरांच्या शाळेत जरी असेल, मोठ्या मोठे कार्यालय असेल, मंत्रालय असेल, राजभवन असेल, इथं सर्वात पहिली दिवसाची जी सुरुवात होती ते राष्ट्रगीतापासून सुरुवात होती। आणि अशा राष्ट्रगीताच्या महापुरुषाच्या पुतळ्याची या ठिकाणी अशी दशा या ठिकाणी आमच्या निदर्शनात आलं आणि आम्ही त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही या पुतळ्याला या ठिकाणी आता अर्पण केलेला आहे। इथं साफसफाई केलेली आहे आणि इथल्या महानगरपालिकेला आम्ही तुमच्या माध्यमातून अशा या ठिकाणी इशारा देतो किंवा या जिल्ह्यामध्ये जेवढेही, या शहरामध्ये जेवढेही महापुरुषाचे पुतळे असेल, एवढा मोठा राष्ट्रगीत आहे आपले राष्ट्रगीत, भारताचं राष्ट्रगीत गाणारा माणसाचा पुतळ्याची जर अशी दुर्दशा असेल तर या देशात, या राज्यात चालला काय, या जिल्ह्यात चालला काय। इथले जे आयुक्त म्हणून जे बसलेला जिल्हाधिकारी मॅडम आहे, त्यांना सुद्धा आम्ही आता तातडीने भेटणार आहे। त्यांना सुद्धा कॉल केला होता, त्यांनी आमचा कॉल रिसिव्ह नाही केला। आम्ही या घटनेचा निषेध करतो की कारण की एवढं राष्ट्रगीत गाणाऱ्या माणसाच्या पुतळ्याची जर अशी हाल होत असेल, जनगण मन आधी नायक जे भारत भाग्यविधाता असं गीत या महापुरुषाने गायलेलं आहे। आणि अशा महापुरुषाच्या पुतळ्याची या ठिकाणी तुम्ही आता आम्ही बघितलं आहे, तर दारू सुद्धा लोक रात्री बसून पित आहेत आणि या पुतळ्यापाशी कुत्रे, मांजरा इथं लघुशंका सुद्धा करत आहेत। आम्ही दुर्दैवी घटना आहे, निषेधाई घटना आहे की एवढा मोठा महापुरुषाचा पुतळा या ठिकाणी आपल्या जालन्यामध्ये आहे। जालन्यातला जुन्या जालन्यातला कदीम जालना आहे, या ठिकाणी हा पुतळा आहे आणि या पुतळ्याच्या परिसरामध्ये जर अशी दुर्दशा असेल तर ही खरोखर दुर्दशा गंभीर आहे आणि या विचार करण्यासारखाच विषय आहे। त्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वप्रथम इथल्या महानगरपालिकेला इशारा देतो की तुम्ही ताबडतोब जेवढे काही या शहरामध्ये पुतळे असतील त्या पुतळ्याची शुद्धीकरण आणि सुशोभीकरण करायला पाहिजे, साफसफाई करायला पाहिजे। महानगरपालिकेचे मोठ्या टेंडर या ठिकाणी दिलेले आहेत। बस साफसफाई का फक्त आमदार खासदारच्या घरापुढेच केल्या जातात काय, नगरसेवकाच्या घरापुढेच केल्या जातात काय, VIP कॉलनीतच केले जातात काय। आणि अशा महापुरुषाचे जालन्याच्या मध्यभागी हा कदीम जालना जुन्या पोलीस स्टेशन आहे आणि या ठिकाणी हा राष्ट्र महापुरुषाचा पुतळा आहे आणि या पुतळ्याची या ठिकाणी दुर्दशा झालेली आहे।
नगरपालिकेच्या आयुक्ताला सुद्धा आणि जिल्हाधिकारी मॅडमकडे चार्ज असल्या कारणाने त्यांना सुद्धा आम्ही इशारा देतो की तुम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये या पुतळ्याची डागडोगा दुरुस्ती करून याचा त्याला कंपाऊंड वॉलची दुरुस्ती करून इथं साफसफाई याला गट्टू बसवण्यात द्यावा आणि याला इथं लॉक लावायला द्यावा. कारण कोणी इथं दारू प्यायला कोणी बसलेलं पाहिजे. महापुरुषाचा राष्ट्रगीत मध्ये आपण दिवसाची सुरुवात ज्या महापुरुषाच्या गीतातून करतो तशा महापुरुषाच्या जर पुतळ्याची अशी हाल असेल तर आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला या ठिकाणी इशारा देतो की आम्हाला आंदोलन करण्याची तुम्ही मजबूर करू नका. आम्ही आंदोलन करू. जिल्हाधिकारी याला सुद्धा आम्ही घेरवा घालू शकतो या प्रकरणामध्ये.